छत्रपती संभाजीनगरमध्ये वीट्स हॉटेलच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कंपनी निकषामध्ये बसत नाही, मग टेंडर कसं भरलं? या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करणार का, असा सवाल अंबादास दानवेंनी केला। तर कुठे अनियमितता झाली आहे का याची चौकशी करणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे। माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस कलेक्टर या एजन्सीची मान्यता देतो, त्या एजन्सीचं 3 वर्षाचा ITR नाही सभापती महोदय, ती कंपनीच रजिस्टर नाही, त्याचं टेंडर तुम्ही कसे मंजूर करू शकता? माझा मुद्दा तो आहे। माझा मुद्दा कितीला गेलं, काय गेलं, 10 कोटी द्या, 5 कोटी द्या, पण तुम्ही ती कंपनी तर लिगल असली पाहिजे, तिचं इन्कम टॅक्स असलं पाहिजे 3 वर्षाचं। हॉटेल स्थापन झाली 30 वर्षापूर्वी, एकत्रित आले, थोडक्यात एकत्रित आले, त्यांनी ती कंपनी स्थापन केली। ते झाल्यानंतर त्या भागधारकांना असं वाटलं की आम्हाला फसवलं गेलं, ते कोर्टात गेले। कोर्टामध्ये जाऊन त्यांनी विनंती केली की आम्हाला आमचे पैसे पाहिजेत, आम्ही जे पैसे या हॉटेलमध्ये टाकलेत ते पाहिजेत। आणि ही सगळी प्रोसेस जी आहे ती कोर्टाच्या माध्यमातून चालते। सन्माननीय महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे, त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल। मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे, तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे। तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे, म्हणून या संदर्भात अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल।